हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. मी पण फार मजेत आहे, कारण सध्या मी माहेरी आली आहे. माहेरी आलं ना तर मजेतच राहतं माणूस, आणि असं पण मजेतच राहते मी. चला, तर आज ब्लॉग बनवण्यामागचं कारण काही खास नव्हतं, पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण एक दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या, त्या करून द्यावं. तर आले होते माहेरी, कारण बरेच दिवस झाले होते आणि आता दिवाळीच्या आहे ना भरपूर अशा सुट्ट्या होत्या गार्गीला पण, म्हणून मग आम्ही थोडे जास्त दिवस स्टे केला. कारण कसं असतं, मागच्या वेळेस रक्षाबंधनला पण आलो नाही आणि अक्षय तृतीयाची पण आम्हाला काही सुट्ट्या नव्हत्या, त्यावेळेस पण आमचं काही येणंच जमलं नाही. तर थोडं बोलण्यात पण प्रॉब्लेम होत आहे, कारण दात अजून काही व्यवस्थित झालेला नाही, कॅप वगैरे बाकी, रूट कॅनल झालं आहे फक्त. सो त्या हिशोबाने जसं जमतं तसं बोलते मी. तर इथं मी ना आमची ही घराजवळचे 2 पावलं चालले की मराठी शाळा आहे. म्हणजे आमच्या गावात, माझं गाव आहे उंबरखेड, तालुका चाळीसगाव. तर इथे ना 2 शाळा आहेत, ही मराठी शाळा आणि तिकडे थोडं गावापासून थोडं लांब म्हणजे हायस्कूल आहे, जिथं माझं शिक्षण झालेलं आहे. आणि ही मराठी शाळा लहान पोरांची इथं 1ली ते 4थीपर्यंत आहे. तर इथं ना खेळायच्या भरपूर अशा गोष्टी आहेत लहान मुलांच्या हिशोबाने. तर सुट्ट्या तर इथं पण आहेत लागलेल्या मुलांना, पण शाळेचं गेट आहे ना थोडं सकाळी उघडं असतं, तोपर्यंत आम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा जेव्हा उघडं असतं तेव्हा मुलांना इथं खेळायला आणतो. कारण गार्गीला आहे ना असं मोकळ्या वातावरणात खेळायला भरपूर आवडतं. आणि घरात मुलांचं कसं असतं, जास्त वेळ थांबू वाटत नाही पोरांना, त्यांचं बाहेर उठसूट बाहेरच असतं सगळ्या गोष्टी. म्हणून मी तिला इथं मोकळं खेळू देते, कारण तिथं पण घरी गेल्यावर कल्याणला आम्ही घरातच असतो जास्त वेळ, आणि तिचं पण स्कूल वगैरे असते, त्यामुळे ती घरातच असते. चला, तर थोडा वेळ ते पण खेळत होते, म्हटलं चला तोपर्यंत तुमच्याशी एक दोन ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करावं. तर आता तुम्हाला कळलंच असेल की माझं माहेर कोणतं आहे, आणि सासर तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे डेली ब्लॉग्स बघता त्यांना पण माहिती, आणि जे गावातले आहेत त्यांना पण समजलंच असेल आजचा व्हिडिओ बघून की मी कुठे आली काय वगैरे. पण जे नवीन माझे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना माहीत नसतं बऱ्याच लोकांना, तर त्यांच्यासाठी ना असे लॉंग व्हिडिओ बनवावेच लागतात. सो ही माझी काकांची मुलगी आहे आणि ही तिची मुलगी आहे, जी गार्गीसोबत खेळत असते. यांचं आहे ना अधूनमधून चांगलं जमतं, पण अधूनमधून आहे ना भांडणी पण होत असतात. म्हणजे थोडा वेळ चांगलं खेळलं की परत भांडणी पण होत असतं त्यांच्या, कारण लहान मुलांचं असंच असतं, जे एकाला हवं असतं ते दुसरीला पण हवं असतं, आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून आहे ना. तर ह्या शाळेमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की घसरगुंडी, पाळणा वगैरे. पाळणा जे आहेत ना ते तुटलेले आहेत, पण हे घसरगुंडी जे आहे ना, तर आता मी तर घसरगुंडीच म्हणते, आज बाकीचे काय म्हणतात ते काही मला माहीत नाही. पण माझं कसं, मी खानदेशी असल्यामुळे ना माझी बरीचशी लँग्वेज आहे ना अहिरणी, आमच्या घरात आहे ना जास्त तर आहे ना अहिरणी बोलली जाते. म्हणजे माझ्या माहेरी आम्ही जास्त अहिरणीच बोलतो. आणि माझे काकांचे माझे 3 काका आहेत ना, तर आमचे सगळे बहिणी भाऊ आम्ही सगळे एकत्र पण जमलो तरी आम्ही अहिरणीच बोलतो. सो तिला पण बरेच सुट्ट्या होत्या, ह्यावेळेस ती आलेली होती, तर मग तिला पण घेऊन आम्ही सोबतच राहतो. थोडं आमचं घर लांब लांब पण असलं ना, पण आमचं कसं येणं जाणं एकत्र सोबतच चालतं प्रत्येक गोष्टीला. तर गार्गीची मस्ती चालू होती, आणि आम्ही जे सगळे प्रकारचे जेवढे खेळ आहेत ना इथे, तर ते सगळे पोरांना खेळून घेतले आणि त्यानंतर घरासाठी निघालो. कारण सकाळी आलो होतो साधारण 9, 9:30च्या दरम्यान, आणि आता आहे ना 11 वाजून गेले होते. तर गार्गीला आहे ना हिचं नाव जिया आहे, माझ्या बहिणीच्या मुलीचं, पण आम्ही तिला माऊ म्हणतो. तर प्रचंड आवडते ती, म्हणून ती तिला पकडत असते, पण तिला काही तसं आवडत नाही, तिला मोकळं आवडतं. गार्गीला आहे ना ती फार आवडते, तिला म्हणजे असं कुच करायला जास्त आवडतं, आणि तिला तसं आवडत नाही, तिला मोकळं आवडतं. तर आता घरासाठी निघालो आणि घरी आलो, आणि आई आहे ना सकाळी मस्त वाती बनवत होती, कारण संध्याकाळी वाती बनवायला म्हणजे बनवत नाही, आणि संध्याकाळी कसं हे पण दोघी असतात, म्हणून आता हे दोघी नव्हते ना, त्यामुळे आई सकाळी मस्त लवकर बसली, पण आम्ही तोपर्यंत येऊन गेलो आणि यांची बुडबुड परत चालू झाली. आईला कसं वाटलं की आता हे खेळायला गेले तोपर्यंत मी बनवून घेईन, पण काही नाही, तसं काही झालं नाही. आम्ही आलो आणि आमची बुडबुड परत चालू झाली, कारण नाश्ता वगैरे पण बाकी होता, म्हणून मम्मीचं पण चालू होतं की तुम्ही बिना जेवायचं गेले, तो जेवण वगैरे करून गेले असते तर बरं झालं असतं म्हणून. तर त्यानंतर आम्ही जेवायला आलो, नाश्ता वगैरे करायला आलो, आणि थोडं अजून परत आम्हाला बाहेर जायचं होतं. पण म्हटलं आज सगळंच काही मी शूट केलं नाही, आणि तुमच्यासोबत शेअर करायला काही मला जमलं नाही. चला, गावी जायचं पण माझं आता वेळ झालेलंच आहे, पण आता सध्या पाहू, तोपर्यंत माझं कॅप वगैरेचं काम होत नाही ना दाताचं, तोपर्यंत मी काही गावी जात नाही, कारण मग परत माझं इथून गेल्यानंतर तोच त्रास होईल. त्यामुळे आत्ता जे केलेलं, म्हणजे जेवढं माझं रूट कॅनल वगैरे झालेलं आहे, तर गार्गीच्या पप्पांचं म्हणणं झालं की पूर्णच करू नये, कसं मग परत हाल होता खायचे प्यायचे आणि सगळ्याच गोष्टींचे. तर हे पहा, कृष्णकमळ किती सुरेख आणि सुंदर दिसत होतं ना, मला तर फार आणि प्रचंड आवडतं हे. कारण कसं आहे, असे छोटे छोटे फुलं राहिले ना तर एक वेगळंच काहीतरी आपल्या मनाला आणि एकदम मस्त वाटतं बरं का, वेगळीच फिलिंग असते ती. असे फुलं वगैरे दाराशी राहिले ना भारी वाटतं, मला आधीपासून येणं आवडतं, पण माझ्यापेक्षा ना माझ्या आईला जास्त आवडतं. जेव्हा आमचं म्हणजे हे पुढचं एवढं काम नाही होतं झालेलं, त्यावेळेस आमच्याकडे ना खूप सारे असे म्हणजे झाडं होते माझ्या लग्नाच्या अगोदर, खूप मोठे मोठे, आणि खूप गुलाबाचे सगळ्या व्हरायट्या होत्या.
गुलाबी कलरचं होतं, लाल कलरचं होतं, व्हाईट कलरचं, सगळ्या प्रकारचे गुलाबाची फुलांची झाडं होते. पण आता सध्या तरी सगळं तोडफोड झाली ना, त्याच्यामुळे काही मम्मीने एवढं ठेवलं नाही. आणि आमचं पण काही येणं एवढं होत नाही आणि मम्मी पण काही एवढी घरी राहत नाही ना, मग तिच्या पण कामामुळे ती घरी नसल्यामुळे ना मग झाडांवर लक्ष कोणी ठेवत नाही. सो त्यामुळे आता कमीच झालं. चला नाश्ता बाकी होता आमचा. तर माझी ना प्रचंड इच्छा होती 2-3 दिवसापासून. आईला सांगत होते की आई मला खमंग खायची इच्छा होते आणि तू कोणतंही पण बनव, रव्याचं बनव किंवा बेसनाचं बनव, पण मला बनव. तर आईने इथं रवा आणि बेसन मिक्स बनवलेलं होतं. कारण माझ्या आईच्या हातचं जे खमण असतं ना ते एवढं भारी लागतं ना खायला, मला तसं जमत पण नाही. आणि आई फक्त ना एका वाटी रव्यापासून एकदम झटपट आणि लगेच तयार होतं. इन्स्टंटवालं जे असतं ना ते खूप भारी लागतं बरं का, मिरचीसोबत आणि ते गोड पाण्यासोबत. सो ते बनवलं होतं आईने इथं. चला आता बाकीचं काही शूट वगैरे झालं नाही, पण मी थोडंफार जेवढं अपडेट असेल ना माझी ते तुम्हाला देत राहील. आणि इथं आम्ही आता नाश्ता करून घेतो आहे, कारण आम्ही खेळून प्रचंड दमलो होतो. तुम्ही पाहू शकता गार्गीचा आता थकवा आहे ना खाल्ल्यानंतरच निघणार होता. गारूबाईचं आहे ना बुडबुड चालूच असते. ती प्रत्येक गोष्टीनं हातात घेते आणि काम करायला घेत असते, पण ते सगळ्याच गोष्टी काही करावं असं आमची काही इच्छा नसते. कारण ती प्रत्येक गोष्ट जर करायला घेतलं ना तिने तर मग ती बिघाडच होतो. चला असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.